छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये आता भाजप उमेदवाराला धक्काबुक्की केल्याचा आरोप। सिल्लोडच्या नायगाव मतदान केंद्रावर धक्काबुक्की केल्याचा आरोप। परभणी या ठिकाणच्या राणी सावरगावमध्ये मतदानासाठी रोखल्यानं मतदान केंद्रावरती स्वाद। मतदान केंद्र अधिकारी भाजपची दलाली करत असल्याचा महंतांकडून आरोप। महंतांनी ओळखपत्र दाखवूनही त्यांना मतदानापासून रोखलं। संभाजीनगरमध्ये बिडकीन मतदान केंद्रावरती पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक। विनाकारण महिला गर्दी करत असल्यानं पोलिसांनी महिलांना बाहेर काढलं। पुण्याच्या रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गटात बोगस मतदार पकडले। चाकणमधील तरुण रांजणगाव गणपती या ठिकाणी मतदानाला आल्याचं समोर। या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून कारवाई देखील सुरू। सांगलीतल्या बलगडबे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार। गावकऱ्यांनी जगवलेली झाडं तोडली गेली म्हणून गावकऱ्यांची मतदानावरती बहिष्कार। परभणीच्या सेलूमध्ये बोतमधील गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार। गावाला जाण्यासाठी रस्ता आणि करपरा नदीवरती पूल नाही, त्यामुळे ग्रामस्थांचा पाण्यातून धोकादायक प्रवास सुरू। अकलूजच्या मतदान केंद्रावर लहान मुलानं ईव्हीएमचं बटन दाबलं। अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांच्या चुलत बंधूने मतदान केलं। अर्जुनसिंह मोहिते पाटील आपल्या मुलाला घेऊन मतदान केंद्रावर दाखल झाले। मोहिते पाटील मुलाला घेऊन आल्यानं केंद्र अध्यक्षांनी आक्षेपही घेतला। संभाजीनगरात मतदानावेळी विलास भुमरेंनी मुलाला सोबत नेलं। मतदान केंद्रावर विलास भुमरेंच्या मुलाच्या बोटावरही शाई लावल्याचा प्रकार। संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई होईल। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची ही माहिती। लोकशाहीमध्ये आचारसंहितेची ऐसी तेसी हे उघड्या डोळ्यांनी बघण्याचं दुर्भाग्य महाराष्ट्राच्या वाट्याला आलं। भुमरेंच्या मुलानं ईव्हीएमचं बटन दाबल्याच्या प्रकरणावरून सबकाळांचीही टीका। मुलाच्या बोटाला शाई लावली, यात विशेष काही नाही, माझ्या मतदानाचा अधिकार मीच बजावला। विलास भुमरेंचं स्पष्टीकरण। विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काही काम नाही, विलास भुमरे यांचीही टीका। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा भाजप उमेदवाराचा आरोप। पात्रोडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पैसे वाटल्याचा दावा। पैसे वाटप करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं। अलिबागमधल्या कावेर मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड। साताऱ्याच्या कराडमधील चसेगाव या ठिकाणी ईव्हीएम बंद, तर सोलापुरातील पाथोडी या ठिकाणी 224 मतदान केंद्रांवरती मशीन बंद। मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील मतदान केंद्रावर मतदारांचा खोळंबा। मतदानानंतर मशीनचा आवाज येत नाही अशी तक्रार। तक्रारीनंतर मशीन बदलली। नाशिकच्या उपमहापौरपदी विलास शिंदेंची निवड झाल्यानंतर शिवसेनेमध्ये नाराजी। महानगर प्रमुख प्रवीण तिदमे नगरसेवक पदाचा राजीनामा देणार। महानगर प्रमुख पद देखील सोडलं जाणार। मालेगावच्या महापौरपदी इस्लामच्या नसरीन बानो शेख यांची निवड। शिवसेनेच्या लता घोडके यांचा 25 मतांनी पराभव केला। नसरीन बानो शेख यांच्या बाजूने 43 नगरसेवकांनी मतं दिली। मालेगावच्या नूतन महापौर नसरीन बानो खालिद शेख भाऊक। सर्व पक्षांच्या नगरसेवकांचे नसरीन बानो खालिद शेख यांनी आभार मानले। शहरातील जनतेला सोयी सुविधा, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणार। नसरीन बानो खालिद शेख यांची ही प्रतिक्रिया समोर। मालेगावच्या उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शाने ए हिंद विजयी, तर शिवसेनेच्या निलेश काकडेंचा 25 मतांनी पराभव। शाने ए हिंद यांना 43 तर काकडेंना 18 मतं। एमआयएम आणि भाजपची तटस्थ भूमिका। मालेगावच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर दुर्घटना। महापालिका इमारतीतील लिफ्ट कोसळली। लिफ्टमध्ये ओव्हरलोड झाल्यानं लिफ्ट 5व्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावरती आल्याचं समोर। 10 मजल्याचा गेट तोडून पदाधिकारी आणि पत्रकारांना बाहेर काढण्यात आलं। नाशिक महापालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे विलास शिंदे। सर्वपक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणार। विलास शिंदे यांची प्रतिक्रिया समोर। उपमहापौर पदावरून शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची सूत्रांची माहिती। शिवसेनेच्या काही नेत्यांना विश्वासात न घेतल्यानं वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली। खासदार धैर्यशील माने यांनी मतदानाचा हक्क बजावला। कोल्हापूरच्या रुकडी या गावामध्ये मतदानही त्यांनी केलं। सोलापूरच्या धानोरेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकरांनी मतदानाचा हक्क बजावला। जानकरांच्या पत्नी विमलताई वेळापूर पंचायत समिती गणातून, तर मुलगा जीवन जानकर दहिगाव जिल्हा परिषद गटातून रिंगणात। संभाजीनगरच्या पिसादेवी मतदान केंद्रावर खासदार कल्याण काळेंचं सहकुटुंब मतदान। ज्यांना ड्रायपोर्ट आणि ड्राय फ्रूट मधला फरक कळत नाही त्यांनी कॉरिडॉर बद्दल विचारू नये। खासदार कल्याण काळेंचा रावसाहेब दानवेंना टोला। तिकडे सांगलीमध्ये जयंत पाटलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। साखराळे या ठिकाणी केंद्रावरती जयंत पाटलांचं मतदान। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळेल। जयंत पाटील यांची ही प्रतिक्रिया समोर। मंत्री नितेश राणेंकडून कणकवलीमधील वरवडे या गावी मतदान। जिल्ह्याच्या विकासासाठी मतदान करा, नितेश राणेंचं मतदारांना हे आवाहन।
खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा पंढरपूरमधल्या मतदान केंद्रावर आक्षेप। भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदान केंद्रावरती दिसले, त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील संतापले। भाजप कार्यकर्ते 100 मीटरच्या बाहेर काढा, खासदार मोहिते पाटलांनी पोलिसांना सुनावलं। भास्कर जाधव यांनी चिपळूणमधील तुरंबव या गावी आता आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याचं सांगितलंय। भास्कर जाधवांनी पत्नी सुवर्ण जाधव, मुलगा विक्रांत जाधव यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यांसोबत मतदानही केलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। कोरेगाव तालुक्यातल्या लासुर्णे या ठिकाणी सहकुटुंब त्यांनी मतदान केलं। धाराशिवमध्ये भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। राणा जगजितसिंह पाटलांनी तेरगावी सहकुटुंब मतदान केलं। धाराशिवमध्ये तानाजी सावंतांनी मतदानाचा हक्क बजावला। परंडा तालुक्यातील मुगाव या ठिकाणी तानाजी सावंतांचं मतदान। धाराशिवमध्ये शिवसेनेला यश मिळेल, सावंतांकडून विश्वास व्यक्त। खासदार संदीपान भुमरे यांनी मतदानाचा हक्क बजावला। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भगवा झेंडा फडकणार, भुमरेंनी व्यक्त केला हा विश्वास। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। ओमराजेंनी त्यांच्या गोवर्धनवाडी या मूळ गावी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला। इंदापूरच्या पावडा या ठिकाणी हर्षवर्धन पाटलांनी सहकुटुंब मतदान केलं। यावेळेस राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळालेल्या अंकिता पाटलांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। आमदार महेंद्र थोरवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला। पोसरी तिवरे या ठिकाणी थोरवेंनी मतदान केलं। साताऱ्यात आमदार अतुल भोसले यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। रेट्रे बुद्रुक गावामध्ये सहकुटुंब मतदान केलं। सातारा जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता येणार, अतुल भोसले यांनी विश्वास केला व्यक्त। भोरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदारांचा प्रचंड उत्साह दिसला। भोलावडे या ठिकाणी महिलांसाठी सखी मतदान केंद्र नावानं पिंक बूथ सज्ज। आकर्षक सजावटीमुळे पिंक बूथवरती मतदानासाठी महिलांची उत्स्फूर्त अशी गर्दी। गडचिरोलीच्या चांदवे खुर्दमध्ये हळद सुरू असताना वेळ काढून नवरदेवानं मतदानाचा आपला हक्क बजावला। घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करण्याचं नवरदेवानं मतदारांना आवाहन केलं। तर परभणीच्या जिंतूरमध्ये बोर्डी मतदान केंद्रावर लग्नापूर्वी वधूने मतदानाचा आपला हक्क बजावला। मतदानानंतर आकांक्षा कदम आणि वर संग्राम देसाई यांनी विवाह केला। पुण्याच्या कोरेगाव भीमा या ठिकाणी 2 फूट उंची असलेल्या निकिता गडिया हिनं मतदानाचा हक्क बजावला। 21 वर्षीय निकिता गडिया सर्वात कमी उंचीच्या तरुण मतदार ठरल्या। करमाळ्याच्या केममध्ये 92 वर्षीय कृष्णनाथ आंबेकरांनी 90 वर्षीय पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क। मी 100 गाठणार असून 100व्या वर्षी देखील मतदान करणार, कृष्णनाथ आंबेकर यांचं हे विधान। धाराशिवमध्ये 104 वर्ष वयाच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क। उमरगा तालुक्यातील दाबका केंद्रावरती केलं मतदान। कोल्हापुरात 104 वर्षीय आजोबांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव येथील ज्येष्ठ नागरिक कृष्णा मुळे यांनी मतदान केलं। कोल्हापूरच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाचा उत्साह। कागलच्या लिंगनूर मतदान केंद्रावर 97 वर्षीय तोडकर आजींनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला। लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता येईल, मंत्री बाबासाहेब पाटलांकडून हा विश्वास व्यक्त। लातूर जिल्ह्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती कुठे झाली आहे तर कुठे नाही, राष्ट्रवादीचे अजित पवार पक्षाचे बाबासाहेब पाटील यांची ही माहिती। नवी मुंबईमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प होणार, प्रकल्पाला 99% मान्यता मिळाली आहे। आमदार मंदा म्हात्रे यांची माहिती। कमीत कमी वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होणार, यामुळे 6 लाख लोकांना रोजगार मिळणार अशी देखील माहिती। दिवंगत अजितदादांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील दादांच्या योगदानासाठी हा पुरस्कार जाहीर। यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखांचं कुटुंबासह अपहरण, तर महागाव नगरपंचायतीचे उपाध्यक्ष प्रमोद भरवाडे यांचे डोक्यावर पिस्तूल लावून अपहरण। पुसदमधील संस्था प्रकरणात एसीबीकडे तक्रार दाखल का केली असं म्हणत अपहरण। अद्याप पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही दाखल करण्यात आलेली नाही। अमरावतीच्या शिराळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये गोंधळ, मुलगी सरपंच मात्र वडीलच कारभार करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप। संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभा उधळली, घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला। तानाजी सावंतांची कार्यकर्त्यांसोबतच्या संवादाची क्लिप व्हायरल, 2 कोटी जातात तर जाऊ दे, तानाजी सावंतांची ही क्लिप व्हायरल। ऑडिओ क्लिपची TV9 मराठी पुष्टी करत नाही। अरविंद सावंतांनी शायना एनसी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचं प्रकरण, माझगाव कोर्टामध्ये सुनावणी। शायना एनसींचा जबाब नोंदवला, या प्रकरणी पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला होणार।
राजन पाटील गटाकडून खोट्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप व्हायरल केल्या जात आहेत. आम्ही त्यांचे व्हिडिओ बाहेर काढले तर अनगर सोडून अमेरिका इंग्लंडला जावं लागेल. राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची भाजपच्या राजन पाटलांना हा इशारा. चंद्रपुरात उपमहापौर पदाचा एक अर्ज मागे घेतला. चंद्रपुरात काँग्रेसचाच महापौर करण्यासाठी प्रयत्न सुरू. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. तर कोण महापौर असेल याबाबत धानोरकर निर्णय घेतील, वडेट्टीवारांची ही माहिती. नाशिकमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचे दर घसरले. टोमॅटोला किलो मागे 7 ते 10 रुपयांचा दर. स्थानिक बाजारपेठेत आवक वाढली, त्यामुळे दरात मोठी घसरण. माथेरानमधील सर्वच ई रिक्षा 10 तारखेपासून बंद. राज्य सरकार ठोस उपाययोजना करत नाही, त्यामुळे श्रमिक रिक्षा संघटनेचा हा निर्णय. शालेय विद्यार्थी आणि रुग्णांसाठी सेवा उपलब्ध असेल. नाशिकच्या इगतपुरीमधील उंबरगोणजवळ किरकोळ वादातून हिंसाचाराची घटना. शेतकरी बाळासाहेब शिंदेंच्या कुटुंबावर सरपंच आणि उपसरपंच शिवाय जमावानं हल्ला केल्याचा आरोप. नाशिकमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांकडून 11,608 वाहनांवरती दंडात्मक कारवाई. रहदारीला अडथळा ठरणाऱ्या 462 रिक्षांवरती कारवाई. 35 रिक्षा जप्तही करण्यात आल्या. नाशिकमध्ये ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 47 बाल भिक्षेकरी आणि 7 बाल कामगारांची सुटका. 27 बालकांना आधार आश्रमामध्ये तर उर्वरित 27 बालकांना पालकांकडेही सोपवण्यात आलं. शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आता उत्सव. आज आणि उद्या श्रींचं समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाचा हा महत्त्वाचा निर्णय. माणसांप्रमाणे जमिनींसाठी आता भू आधार क्रमांक. प्रत्येक भूखंडाला भू आधार क्रमांक मिळणार. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आता चंद्रशेखर बावनकुळेंचा हा ऐतिहासिक निर्णय असेल, त्यामुळे राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्यांची मोजणी होणार. पुणे नाशिक महामार्गावर 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाहतूक कोंडीमुळे मतदानासाठी निघाल्या नागरिकांची कोंडी. साकळ ते राजगुरुनगर वाहनांच्या रांगा लागल्या. निवडणुकांमुळे पोलीस बंदोबस्तावर ताण आला, अशी वाहतूक कोंडी झाली. नागपूरमध्ये मराठी प्राध्यापक परिषदेच्या अधिवेशनामध्ये प्राचार्यांचं इंग्रजीमध्ये भाषण. नागपूरच्या जीएस महाविद्यालयातील प्राचार्यांनी इंग्रजीमध्ये भाषण केलं, त्यामुळे नाराजी. मराठी भाषा विद्यापीठाच्या कुलगुरूंसह अनेकांकडून नाराजी व्यक्त. जळगावच्या सराफा बाजारात सोने चांदीच्या दरात वाढ. सोनं 2,300 रुपये, चांदी 5,000 महागली. सोनं प्रतितोळा 1,59,000 तर चांदी प्रतिकिलो 2,67,000. पुण्याच्या जुन्नरमध्ये शेततळ्यामध्ये बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून कुटुंबाला 5 लाखांची मदत. मृत चिमुकल्यांच्या कुटुंबियांचं शिंदेंनी केलं सांत्वन. गडचिरोलीमध्ये पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक. 3 माओवाद्यांना मारण्यात यश, तर 1 जवान शहीद. जवानाला जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये अखेरची मानवंदना. भंडाऱ्याच्या पवनीमधील येणोरा घाट परिसरामध्ये कोट्यवधी रुपयांची रेती तस्करी. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून फोकलँड मशीनद्वारे रेतीचं उत्खनन. राज्य सरकारच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची करण्यात आली. अहिल्यानगरच्या कोकणगाव मधला थरकाप उडवणारा एक व्हिडिओ समोर. तर कारने एका दुचाकीस्वाराला धडक मारून 4 चाकी चालक न थांबता गाडी फरफटत नेत असल्याचा हा व्हिडिओ. नाशिकच्या सिन्नरमध्ये एकाच रात्री 5 घरफोड्या झाल्याचं समोर. चोऱ्यांमध्ये एकूण 27,000 रुपयांची रोख रक्कम आणि काही वस्तूही लंपास. घटनेमुळे सिन्नर परिसरात भीतीचं वातावरण.